नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी स्मिता देशमुख आहे। पूर्वी आपण घन आणि घनांचे क्षेत्रफळ आणि आकारमान याबद्दल शिकलो होतो। आज या भागात आपण दंडगोलाकार आणि शंकूंचे क्षेत्रफळ आणि आकारमान याबद्दल शिकणार आहोत। शिकण्याचा उद्देश, हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल: दंडगोलाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, दंडगोलाचे बाजूकडील पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, दंडगोलाचे आकारमान, शंकूचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, शंकूचे आकारमान। या धड्यातील सांकेतिक शब्द क्षेत्रफळ, परिमिती, आकारमान, दंडगोलाकार, शंकू, एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, बाजूकडील पृष्ठभागाचे क्षेत्रफळ। दंडगोलाकार। दंडगोलाकार ही एक त्रिमितीय वस्तू आहे ज्याचे दोन गोल सपाट तळ आणि एक वक्र बाजू असते। त्याच्या मध्यभागी एक वक्र पृष्ठभाग असतो। तळ आणि वरचा पृष्ठभाग एकसारखा असतो, म्हणजेच तळ नेहमीच समांतर आणि एकमेकांशी एकरूप असतात। त्याला कोणतेही शिरोबिंदू नसतात। सिलेंडरचे क्षेत्रफळ। आता जर आपण या आकृतीकडे काळजीपूर्वक पाहिले तर आपल्याला दिसेल की सिलेंडरच्या 3 बाजू आहेत, 2 वर्तुळे आणि एक आयत। एक वर्तुळ सिलेंडरच्या पायथ्याशी आहे आणि दुसरे वर आहे। ही दोन्ही वर्तुळे समान आकाराची आहेत। आयताकृती पृष्ठभाग हा सिलेंडरचा वक्र पृष्ठभाग आहे, म्हणून सिलेंडरच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ πr² आहे। दोन्ही वर्तुळांचे क्षेत्रफळ 2πr² असेल। सिलेंडरची त्रिज्या r ही त्याच्या पायाची त्रिज्या आहे। आता आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। 2πr हा वर्तुळाचा परिघ आहे आणि h ही त्याची उंची आहे। सिलेंडरचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2πr गुणिले h बरोबर 2πrh। म्हणून सिलेंडरचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असे असेल: 2πr² अधिक 2πrh, किंवा सिलेंडरचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2πr कंसामध्ये r अधिक h, जिथे r ही त्रिज्या आहे आणि h ही सिलेंडरची उंची, 2 पायांमधील अंतर आहे। उदाहरण: एका दंडगोलाकार टाकीचा व्यास 50 सेंटीमीटर आणि उंची 7 मीटर आहे। टाकीचा वक्र पृष्ठभाग आणि एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढा। उत्तर: दिलेले दंडगोलाकार टाकीची उंची h बरोबर 7 मीटर आणि वर्तुळाकार पायाची त्रिज्या r बरोबर d/2 बरोबर 50/2 सेंटीमीटर बरोबर 25 सेंटीमीटर बरोबर 0.23 मीटर। म्हणून दंडगोलाकार टाकीचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2πrh² युनिट्स बरोबर
2 गुणिले 22 भागिले 7 गुणिले 0.25 गुणिले 7. बरोबर 2 गुणिले 22.7 गुणिले 25 भागिले 100 गुणिले 7. बरोबर 11 मीटरचा वर्ग. टाकीचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2 पाय आर एच अधिक 2 पाय आर वर्ग बरोबर कंसामध्ये 2 गुणिले 22 भागिले 7 गुणिले 0.25 गुणिले 7 अधिक पुन्हा दुसऱ्या कंसामध्ये 2 गुणिले 22 भागिले 7 गुणिले 0.225 चा वर्ग बरोबर 2 गुणिले 22 गुणिले 0.25 अधिक 2 गुणिले 3.14 गुणिले 0.0625. बरोबर 11 अधिक 0.3925 बरोबर 11.3925 मीटरचा वर्ग. दंडगोलाचे आकारमान. एक दंडगोलाकार घन असतो ज्याला 2 एकरूप वर्तुळे एका वक्र पृष्ठभागाने जोडलेली असतात. वरील आकृतीमध्ये वर्तुळाकार पायाची त्रिज्या r आहे आणि उंची h आहे. दंडगोलाचे आकारमान हे पायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची आहे. पाया हा वर्तुळ असल्याने आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ पायार वर्ग असल्याने दंडगोलाचे आकारमान पायार वर्ग गुणिले h आहे. दंडगोलाचे आकारमान बरोबर पाय आर वर्ग h. उदाहरण. ज्या सिलेंडरच्या पायाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आणि उंची 10 सेंटीमीटर आहे त्या सिलेंडरचे आकारमान काढा. उत्तर. आकारमान बरोबर पायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची बरोबर पाय आर स्क्वेअर h. पाय आरचा वर्ग h दिले तर r बरोबर 14 सेंटीमीटर आणि h बरोबर 10. म्हणून v बरोबर 22 भागिले 7 गुणिले 14 चा वर्ग गुणिले 10 बरोबर 22 भागिले 7 गुणिले 14 गुणिले 14 गुणिले 10 बरोबर 6160 सेंटीमीटरचा घन. शंकू. शंकू कधी विचार केला आहे का की एका आईस्क्रीम शंकूला भरण्यासाठी किती आईस्क्रीम लागते? शंकू वक्र पृष्ठभाग असलेल्या त्रिकोणासारखा दिसत नाही का? पण शंकूचा आकार कसा तयार होतो आणि त्याचे आकारमान आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. शंकूचे पृष्ठभाग क्षेत्रफळ. शंकूचा अभ्यास करताना आपण सामान्यतः उजव्या वर्तुळाकार शंकूचा विचार करतो.
जर तुम्ही कागदाचा शंकू त्याच्या बाजूने सरळ कापला, तो उलगडला, तर तुम्हाला शंकूचा पृष्ठभाग तयार करणारा कागदाचा आकार दिसेल. आणि जेव्हा तुम्ही P आणि Q चिन्हांकित बाजू एकत्र आणता, तेव्हा तुम्हाला आकाराचा वक्र भाग वर्तुळ बनतो हे दिसेल. शिवाय जर हा आकार आकृतीमध्ये चिन्हांकित केलेल्या रेषांसह लहान तुकड्यांमध्ये कापलात, तर तुम्हाला दिसेल की हे तुकडे त्रिकोणासारखे दिसतात, ज्याची उंची तिरकी उंची आहे. 1. आता प्रत्येक त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले त्रिकोणाचा पाया गुणिले L. तर अशा अनेक त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज त्या क्षेत्रफळांचे क्षेत्रफळ बनते. आकृती C. म्हणून वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आहे 1/2 B1 L अधिक 1/2 B2 गुणिले L अधिक 1/2 B3 L अधिक ... बरोबर 1/2 L कंसामध्ये B1 प्लस B2 प्लस B3 प्लस ... कंस बंद बरोबर 1/2 गुणिले L गुणिले संपूर्ण वक्र सीमेची लांबी. तसेच संपूर्ण वक्र भाग शंकूच्या पायाची परिमिती बनवतो. पायाचा परिघ बरोबर 2πr, जिथे r हा पायाच्या त्रिज्येचा पाया आहे. तर वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले 1 गुणिले 2πr बरोबर πrl किंवा फक्त शंकूचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2πrl, जिथे r ही पायाची त्रिज्या आहे आणि l ही त्याची तिरकी उंची आहे. आपल्याला आधीच माहित आहे की शंकू काटकोन त्रिकोण बनवतात. पायथागोरसच्या प्रमेयानुसार तिरक्या बाजूची लांबी L चा वर्ग बरोबर R वर्ग अधिक H वर्ग, म्हणून तिरकस उंची L बरोबर स्क्वेअर वर्गमुळामध्ये R चा वर्ग अधिक H चा वर्ग. शिवाय जर पायार वर्ग क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाचा वापर पाया बंद करण्यासाठी केला, तर एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर πrl अधिक पायार वर्ग, म्हणून शंकूचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ πr कंसामध्ये L अधिक R. उदाहरण: जर 7 सेंटीमीटर त्रिज्येच्या शंकूचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 704 सेंटीमीटर असेल, तर त्याची तिरकी उंची शोधा. उत्तर: ते दिले तर त्रिज्या R बरोबर 7 सेंटीमीटर. आता शंकूचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर πr कंसामध्ये L अधिक R स्क्वेअर युनिट्स. क्षेत्रफळ बरोबर 704 सेंटीमीटरचा वर्ग. सातशे 4 बरोबर 22/7 गुणिले 7 कंसामध्ये L गुणिले 7. बरोबर L अधिक 7 म्हणजे L बरोबर 25 सेंटीमीटर.
म्हणून शंकूची तिरकी उंची 25 सेंटीमीटर आहे. शंकूचे आकारमान. शंकू हे त्रिमितीय त्रिकोण असतात. त्यांचा पाया वर्तुळाकार असतो. रचनेनुसार शंकूचे आकारमान बेस आणि उंचीच्या त्रिज्या समान असलेल्या दंडगोलाच्या 1/3 असते असे गृहीत धरले जाते. दंडगोलाचे आकारमान पायार वर्ग h असल्याने C चे आकारमान बरोबर 1/3 पायार वर्ग h, जिथे r हा बेसची त्रिज्या आहे आणि h ही उंची आहे. उदाहरण: उजव्या वर्तुळाकार शंकूचे आकारमान 9856 सेंटीमीटरचा घन आहे. जर पायाचा व्यास 28 सेंटीमीटर असेल तर उंची, तिरकी उंची आणि वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढा. उत्तर: आकारमान V बरोबर 9856 सेंटीमीटरचा घन. पायाचा व्यास बरोबर 28 सेंटीमीटर. पायाची त्रिज्या बरोबर d/2 बरोबर 28/2 बरोबर 14 सेंटीमीटर. एक 1/3 पायार वर्ग h बरोबर 9856 सेंटीमीटरचा घन बरोबर 1/3 गुणिले 22/7 गुणिले 14 गुणिले 14 गुणिले h बरोबर 9856. तसेच h बरोबर 9856 गुणिले 3 गुणिले 7 भागिले कंसामध्ये 22 गुणिले 14 गुणिले 14 बरोबर 48 सेंटीमीटर. L बरोबर वर्गमुळामध्ये r चा वर्ग अधिक h चा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 14 चा वर्ग अधिक 48 चा वर्ग. L बरोबर 50 सेंटीमीटर. वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ πrl बरोबर 22/7 गुणिले 14 गुणिले 50. बरोबर 2200 सेंटीमीटरचा वर्ग. लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे. सिलेंडरचा वक्र पृष्ठभाग बरोबर 2πr गुणिले h बरोबर 2πrh. सिलेंडरचा एकूण पृष्ठभाग क्षेत्रफळ 2πr आहे कंसामध्ये r अधिक h. सिलेंडरचा आकारमान πr 2h आहे. शंकूचा वक्र पृष्ठभाग क्षेत्रफळ πrl आहे. शंकूचा एकूण पृष्ठभाग क्षेत्रफळ πr कंसामध्ये l अधिक r आहे.
सिलेंडरचे आकारमान 1/3 पाय r वर्ग h आहे.